हॅलो स्टुडंट्स, चला अभ्यास सुरू असेलच तुमचा सर्वांचा. बघा, आज आपण रेशो ॲनालिसिस MCQs याची एक टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत. रिअली व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर असणार आहे आजचा हा. शेवटपर्यंत नक्की बघा. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर मी रेशो ॲनालिसिसचा एक इंट्रोडक्टरी लेक्चर अपलोड केलेला आहे, तो ज्यांनी बघितलेला नसेल तो नक्की बघा. या लेक्चरची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर इन्कम टॅक्सची आपली लेक्चर सिरीज देखील सुरू आहे तुमच्या फायनल इयर MCQs एक्झामच्या दृष्टिकोनातून. त्याची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो सर्व लेक्चर नक्की बघा आणि जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन वेळच्या वेळी भेटत राहील. चला तर लेक्चरला सुरुवात करूया. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे आपला. काय म्हणतोय क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये, स्टॉक वेलोसिटी रेशो इज ऑल्सो नोन ॲज डॅश डॅश. सो आन्सर इज टर्नओव्हर रेशो. सो स्टॉक वेलोसिटी रेशो इज ऑल्सो नोन ॲज टर्नओव्हर रेशो. क्वेश्चन सेकंड, sales minus gross profit is equal to dash dash. So answer is sales minus gross profit is equal to cost of goods sold. हे लक्षात ठेवा, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. आणि प्रश्नांचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा सर्व. नेक्स्ट, द रेशो ऑफ करंट ॲसेट टू करंट लायबिलिटी इज कॉल्ड डॅश डॅश. बघा, हा आपण मानतो कसा रेशो, करंट ॲसेट टू करंट लायबिलिटी म्हटलं. याचा अर्थ करंट ॲसेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी असा अर्थ होतो. मग हा कोणता रेशो आहे? सो ॲन्सर इज करंट रेशो. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. करंट ॲसेट मायनस, बघा ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, स्टॉक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस. सो ॲन्सर इज लिक्विड ॲसेट. हे लक्षात घ्या, करंट ॲसेटमधनं तुम्ही स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस हे दोघंही वजा केल्यानंतर आपल्याला लिक्विड ॲसेट म्हणत येतात. म्हणजेच लिक्विड ॲसेटमध्ये स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेसचा समावेश होत नाही. स्टॉकलाच इन्व्हेंटरी असं देखील म्हटलं जातं. नेक्स्ट, एन आयडियल डेब्ट इक्विटी रेशो इज डॅश डॅश. सो आन्सर इज 1:1. नेक्स्ट, shareholders fund plus long term loan is equal to dash dash. सो शेअरहोल्डर फंड असू दे किंवा ओनर्स इक्विटी असू देत, प्लस लॉंग टर्म लोन इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड. शेअरहोल्डर म्हणजेच ओनर, मग ओनर्स फंड, ओनर्स इक्विटी आणि त्यासोबत प्लस लॉंग टर्म लोन याचा अर्थ होतो कॅपिटल एम्प्लॉईड. नेक्स्ट क्वेश्चन, all those assets which are converted into cash is normal course of business within 1 year are known as. ओके, अशा सर्व ॲसेट की ज्या एका वर्षाच्या आत ज्यांचं पैशांमध्ये रूपांतर होतं अशा ॲसेटला काय म्हणतात, तर करंट ॲसेट. लक्षात ठेवा, करंट ॲसेट्स आर इझिली कन्वर्टेड इंटू कॅश विदिन 1 year पिरियड. एका वर्षाच्या आत ज्या ॲसेटचं पैशांमध्ये रूपांतर होतं अशा सर्व ॲसेटला करंट ॲसेट असं म्हटलं जातं. नेक्स्ट, कॅपिटल गिअरिंग रेशो इज ऑल्सो नोन ॲज. द आन्सर इज लिव्हरेज रेशो. नेक्स्ट, ऑल दोज लायबिलिटीज विच आर पेबल इन कॅश इन द नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस विदिन अ पिरियड ऑफ 1 year. बघा, अगोदर आपण क्वेश्चन नंबर 7मध्ये ॲसेटबद्दल बोललो होतो, आता लायबिलिटी आहे. ज्या एका वर्षाच्या आत पेबल असतात अशा सर्व लायबिलिटी म्हणजे करंट लायबिलिटी होय. लक्षात ठेवा. नेक्स्ट, इफ करंट कॅपिटल इज ₹1 lakh अँड करंट रेशो इज 2:1, देन द अमाऊंट ऑफ करंट ॲसेट इज डॅश डॅश. बघा काय दिलेलं आहे, तुम्हाला फॉर्म्युलाज पार्ट असणं फार महत्त्वाचं आहे.
सर्व गोष्टींचे फॉर्म्युलाज जेव्हा तुमच्याकडे पाठ असतील तेव्हा ॲन्सर तुम्ही इझिली देऊ शकता. म्हणजे आम्हाला 2 फॉर्म्युला इथे माहिती असणं गरजेचं आहे. पहिला वर्किंग कॅपिटल. सो वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी. सो बघा वर्किंग कॅपिटल 1 लाख म्हणताय म्हणजे कसं असणार आहे हे, करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी इज इक्वल टू 1 लाख. अगोदर आपण ॲसेट घेतोय याचा अर्थ मेजर पोर्शन ऑफ ॲसेट. सो रिमेनिंग पोर्शन दॅट इज ₹1 लाख इज ए पार्ट ऑफ ॲसेट. हा करंट ॲसेटचा एक भाग आहे. ओके, अर्धा भाग उरलेला पुढे बघूया. करंट रेशो इज 2:1. करंट रेशो कसा असतो, करंट ॲसेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी. मग या ठिकाणी करंट ॲसेट किती आहे 2 आणि करंट लायबिलिटी 1. सो 2:1. याचा अर्थ बघा 1 लाख इंटू 2. द ॲन्सर इज ₹2 लाख इज युअर करंट ॲसेट. शेजारी मी कॅल्क्युलेशनची स्क्रीन दिलेली आहे, ती नक्की बघा, तुमच्या लक्षात येईल. पुढे जाऊया. विच ऑफ द फॉलोविंग इज करेक्ट. खालीलपैकी कोणतं बरोबर आहे. सो ॲन्सर ए, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. दिस इज करेक्ट. बघा रेशोच्या बाबत सर्व तुमचे रेशोचा जे फॉर्म्युलाज आहे हे तुमचे पाठ असले पाहिजे, कारण वेगवेगळे फॉर्म्युला तुम्हाला देऊ शकतात आणि यातील बरोबर फॉर्म्युला कोणता ते तुम्हाला ओळखावं लागू शकतं. नेक्स्ट क्वेश्चन. ऑपरेटिंग कॉस्ट इन्क्लूड कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अँड other operating expenses. So operating cost means cost of goods sold plus other operating expenses. लक्षात ठेवा. Next, the ideal level of liquid ratio is. बघा लिक्विड रेशोला 3 नाव आहेत वेगवेगळी, लक्षात ठेवा. लिक्विड रेशो म्हणजेच क्विक रेशो आणि म्हणजेच ॲसिड टेस्ट रेशो. द रेशो इज आयडियल रेशो लेवल 1:1 लिक्विड रेशोची लेवल म्हणजेच क्विक रेशो, ॲसिड टेस्ट रेशो. नेक्स्ट, करंट रेशो इज विच टाईप ऑफ रेशो. थोडक्यात बघा काही क्वेश्चनचं अंडरस्टँडिंग होणं पण अपेक्षित आहे. म्हणजे खालीलपैकी कोणता प्रकारात करंट रेशो मोडतो. बघा सॉल्वन्सी रेशो आहे की लिक्विड रेशो की ॲक्टिव्हिटी रेशो की प्रॉफिटेबिलिटी रेशो. सो करंट रेशो इज लिक्विडिटी रेशो. आपण लेक्चरमध्ये हे डिस्कस केलेलं आहे थेअरीच्या लेक्चरमध्ये. पुढे जाऊया आपण. लिक्विड ॲसेट डू नॉट इन्क्लूड म्हणजेच काय, लिक्विड ॲसेटमध्ये खालीलपैकी कोणत्या ॲसेट येत नाहीत. तर बघा लक्षात ठेवा, लिक्विड ॲसेटमध्ये इन्व्हेंटरी म्हणजेच स्टॉक येत नाही, तसेच प्रीपेड एक्सपेन्सेस हे देखील येत नाही. सो लिक्विड ॲसेटमध्ये 2 गोष्टी येत नाहीत, एक म्हणजे इन्व्हेंटरी आणि दुसरा म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस. इन्व्हेंटरीचाच अर्थ होतो स्टॉक. पुढे नेक्स्ट, आयडल करंट रेशो इज. द आन्सर इज 2:1, 2:1. नेक्स्ट, वर्किंग कॅपिटल इज द डॅश डॅश. सो आता आपण त्याचा फॉर्म्युला बघितला होता. वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी. याचा अर्थ ॲन्सर सी, डिफरन्स बिटवीन करंट ॲसेट अँड करंट लायबिलिटी मीन्स वर्किंग कॅपिटल. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की डिफरन्स बिटवीन करंट ॲसेट अँड करंट लायबिलिटी इज डॅश डॅश. सो ॲन्सर इज वर्किंग कॅपिटल. लक्षात ठेवा, वेगवेगळ्या अँगलने स्टडी करायचा आहे. करंट ॲसेट इन्क्लूड्स only those assets which are expected to be realized within dash dash. So expected to realize within 1 year, एका वर्षाच्या आत current asset. Next, the dash dash of the business firm measured by its ability to satisfy short term obligations and they become due. The answer is liquidity. याचं उत्तर तुम्हाला आपला जो थेअरीचा लेक्चर झालेला आहे रेशो ॲनालिसिसवरती याच्यात भेटेल. तो लेक्चर नक्की बघा. पुढे जाऊया आपण. आयडल क्विक रेशो इज 1:1. नेक्स्ट,
नेक्स्ट क्वेश्चन आहे क्विक ॲसेट डू नॉट इन्क्लूड डॅश डॅश. आत्ताच आपण डिस्कस केलं होतं क्विक ॲसेट म्हणजेच लिक्विड ॲसेट, यामध्ये प्रीपेड एक्सपेन्सेस आणि स्टॉक म्हणजेच इन्व्हेंटरी याचा समावेश होत नाही. नेक्स्ट करंट ॲसेट डू नॉट इन्क्लूड दॅट इज गुडविल, गुडविल येत नाही. नेक्स्ट क्विक रेशो इज ऑल्सो नोन ॲज लिक्विड रेशो किंवा ॲसिड टेस्ट रेशो. नेक्स्ट लिक्विड ॲसेट इन्क्लूड काय काय येतं आहे बघा. लिक्विड ॲसेटमध्ये डेटर्स येतात, बिल्स रिसिवेबल येतात, तसेच बँक बॅलन्स येतो. म्हणून ॲन्सर आहे ऑल ऑफ दी अबव. नेक्स्ट लिक्विड रेशो इज इक्वल टू लिक्विड ॲसेट डिवाइड बाय. बघा आपण फॉर्म्युला बघूया लिक्विड रेशोचा. लिक्विड ॲसेट डिवाइड बाय लिक्विड लॅबिलिटी आपला असा फॉर्म्युला आहे. मात्र लक्षात घ्या ज्या वेळेस करंट लॅबिलिटी दिलेल्या आहे आणि करंट लॅबिलिटीतून आपण बँक ओव्हरड्राफ्ट वजा करत असतो तेव्हा आपल्याला मिळतात लिक्विड लॅबिलिटी. जर बँक ओव्हरड्राफ्ट दिलेलाच नसेल तर करंट लॅबिलिटी ह्याच आपल्या लिक्विड लॅबिलिटी झाल्यात. लक्षात घ्या करंट लॅबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट इज इक्वल टू लिक्विड लॅबिलिटी. बट जर या ठिकाणी तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्ट दिलेलाच नसेल तर करंट लॅबिलिटी याच तुमच्या लिक्विड लॅबिलिटी असणार आहे आणि म्हणून ॲन्सर आहे करंट लॅबिलिटी. कारण इथे कुठेही तुम्हाला लिक्विड लॅबिलिटी असा काही ऑप्शन नाही. सो करंट लॅबिलिटी इज अ करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट कॅश बॅलन्स रुपीज 50,000, ट्रेड रिसिवेबल रुपीज 30,000, इन्व्हेंटरी रुपीज 20,000, ट्रेड पेएबल 35, बँक ओव्हरड्राफ्ट 15,000. सो व्हॉट इज करंट रेशो. करंट रेशोचं तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. करंट ॲसेट डिवाइड बाय करंट लॅबिलिटी. मग करंट ॲसेटमध्ये काय काय येणार आहे. कॅश, ट्रेड रिसिवेबल आणि इन्व्हेंटरी. ट्रेड रिसिवेबल म्हणजेच डेटर्स. सो या तिघांची टोटल 50,000 प्लस 30,000 प्लस 20,000 यांची टोटल झाली 1,00,000 आणि याला आपण डिवाइड करणार आहोत करंट लॅबिलिटीने. म्हणजे 1,00,000 डिवाइड काय काय घेणार आहोत. ट्रेड पेएबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट. ट्रेड पेएबल आहे 35,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट आहे 15,000. सो 35,000 प्लस 15,000 उत्तर येईल 50,000. 1,00,000 भागिले 50,000 इज इक्वल टू रेशोचं आपला ॲन्सर येईल 2. म्हणजे रेशो झाला 2:1. बघा कन्फ्यूज नाही व्हायचे. 2 ॲन्सर आलं याचा अर्थ 2:1 असं आहे आणि सी मध्ये 1:2 म्हटलंय. कन्फ्यूज व्हायचं नाही. सो ॲन्सर 2:1 हे लक्षात घ्या. नेक्स्ट कॅश बॅलन्स 15,000, ट्रेड पेएबल 60,000, इन्व्हेंटरी 50,000, ट्रेड रिसिवेबल 75,000 अँड प्रीपेड एक्सपेन्सेस आर 10,000. आपल्याला लिक्विड रेशो काढायला सांगितलेला आहे. लिक्विड रेशो कसा असणार आहे. लिक्विड ॲसेट डिवाइड बाय लिक्विड लॅबिलिटी. मग लिक्विड ॲसेटमध्ये काय काय येणार आहे. लिक्विड ॲसेटमध्ये फक्त कॅश बॅलन्स त्याचबरोबर ट्रेड रिसिवेबल ह्या 2 गोष्टी येतील. मग कॅश बॅलन्स किती आपल्याकडे 15,000 आणि ट्रेड रिसिवेबल 75,000. मग 15,000 प्लस 75,000 किती आले 90,000. जेव्हा आपण लिक्विड रेशो काढतो तेव्हा इन्व्हेंटरी गृहीत धरायची नाही. इन्व्हेंटरी म्हणजेच स्टॉक घ्यायचा नाही. फक्त कॅश आणि ट्रेड रिसिवेबल म्हणजेच डेटर हे आपण घेणार आहोत. 75,000 प्लस 15,000 90,000. याला भागिले आपण करणार आहोत ट्रेड पेएबल 60,000. ॲन्सर येईल 1.5. म्हणजे तुमचा रेशो असेल 1.5:1. लिक्विड लॅबिलिटीमध्ये तुम्ही बँक ओव्हरड्राफ्ट घेत नसतात. तसंही तो इथे दिलेला नाहीच आहे. लक्षात घ्या. सो लिक्विड लॅबिलिटीमध्ये बँक ओव्हरड्राफ्ट येत नाही आणि लिक्विड ॲसेटमध्ये इन्व्हेंटरी आणि प्रीपेड एक्सपेन्सेस येत नाही. लक्षात घ्या. चांगला स्टडी करा. पुढे जाऊया आपण. करंट ॲसेट 5,00,000, करंट लॅबिलिटी 2,00,000 आणि इन्व्हेंटरी 1,00,000 दिलेली. तर लिक्विड रेशो काय असणार आहे.
बघा लिक्विड ॲसेट आपल्याला लागणाऱ्या फॉर्म्युलामध्ये लिक्विड ॲसेट डिवाइड बाय लिक्विड लायबिलिटी. मग लिक्विड ॲसेट कशा येतील? करंट ॲसेट मायनस इन्व्हेंटरी. करंट ॲसेट आहे 5 लाख मायनस इन्व्हेंटरी 1 लाख, उत्तर येईल 4 लाख. 4 लाख भागिले 2, ॲन्सर आलं 2×1. ओके. लास्ट क्वेश्चन. करंट ॲसेट ₹1 लाख, इन्व्हेंटरी ₹20,000, प्रीपेड एक्सपेन्सेस 5,000, देन लिक्विड ॲसेट विल बी. आताच आपण डिस्कस केलं होतं की करंट ॲसेट आम्ही जेव्हा काढतो तेव्हा त्यामध्ये इन्व्हेंटरी म्हणजेच स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस येत नाहीत. म्हणजे आन्सर कसं असेल? 1 लाख. ओके. आन्सर कसं असणार आहे? बघा करंट ॲसेट 5 लाख आहे, त्यातनं 1 मिनिट डिस्टर्ब झालं आपलं. हो ओके. सो करंट ॲसेट किती? 1 लाख. आणि बघा इन्व्हेंटरी आणि त्यामध्ये प्रीपेड एक्सपेन्सेस येत नाहीत. मग इन्व्हेंटरी किती आपली? 20,000 आणि प्रीपेड एक्सपेन्सेस आहे 5,000. 20 आणि 5 25,000 तुम्ही करंट ॲसेटमधनं वजा केले की तुम्हाला 75,000 ह्या लिक्विड ॲसेट मिळतील. सो लक्षात ठेवा, करंट ॲसेट मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस आणि इन्व्हेंटरी आणि प्रीपेड एक्सपेन्सेस वजा केल्यानंतर जे उत्तर येईल ते तुमचं झाली लिक्विड ॲसेट. करंट ॲसेटमधनं तुम्ही इन्व्हेंटरी आणि लिक्विड ॲसेट वजा करणार, इन्व्हेंटरी आणि प्रीपेड एक्सपेन्सेस वजा करणार आहात. उत्तर येईल 75,000. सो थँक्यू स्टुडंट्स. काही इम्पॉर्टंट रेशोची ही लिस्ट मी दाखवतोय. या लिस्टप्रमाणे तुम्ही सर्व रेशोज व्यवस्थित तयार करा. काय काय करणं अपेक्षित आहे बघा तुम्हाला? रेशोज माहिती पाहिजे, रेशोचा फॉर्म्युला व्यवस्थित आला पाहिजे, रेशोचे कॅल्क्युलेशन्स आले पाहिजे आणि त्याचबरोबर त्या रेशोचा यूज काय आहे, ओके, ह्या माहिती पाहिजे. काय काय रेशोचा फॉर्म्युला आणि त्या फॉर्म्युल्याचं कशा पद्धतीने तो फॉर्म्युला सॉल्व करायचा ही माहिती पाहिजे. त्याचबरोबर फायनली तुम्हाला त्या रेशोचा यूज काय हे देखील माहिती पाहिजे. थँक्यू स्टुडंट्स. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.